नमस्कार. मी रवींद्र पाठक. मी मूळचा लातूर इथला रहिवासी आहे. सध्या पुण्यात राहतो. आज मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांशी महाराष्ट्रातील शेती, सिंचन याच्याविषयी चर्चा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राचा मुख्य जो व्यवसाय आहे तो शेती आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वसाधारणपणे 55% लोकांच्या उपजीविकेचं साधन शेतीमधून येतं आणि त्याचा सकल उत्पन्नातला वाटा मात्र 17-18% इतकाच आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय की मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि ॲग्रिकल्चर ह्याच्यामध्ये विषम वाटप होत आहे उत्पन्नाचं आणि सामाजिक दरी जी वाढलेली आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे. शेतीपुढं जे सध्या आव्हान आहेत ते वातावरण बदलाचं आव्हान आहे. सिंचनाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि नंतर होत राहिले. तथापि सिंचनाच्या विषयामधल्या ज्या आत्ताच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. आत्ताचे जे शासन आहे हे खूप जागरूक आहे. इनोव्हेशनला त्याच्यामध्ये स्कोप देण्याचा त्यांनी प्रचंड प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. मित्र नावाची संस्था आहे, त्यांनी खास नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेली आहे. मित्र या संस्थेकडनं तांत्रिक सल्ले शासनाला देण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या नवनवीन पद्धती देण्यासाठी या संस्थेचा कार्यक्षेत्राची व्याप्ती त्यांनी निश्चित केलेली आहे. आपण थोडक्यामध्ये साधारणतः महाराष्ट्राच्या सिंचनाचा काय सिनेरिओ आहे याचा आपण आढावा घेऊया. आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा प्रकल्प आहे. याबद्दल पण आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं 18 नोव्हेंबर 2025ला निवेदन दिलेलं होतं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयानं सहकार विभागाकडे हे पाठवलं पुढील कार्यवाहीसाठी. माननीय सहकार सचिव या कार्यालयानं ते सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे पाठवलं 31 डिसेंबर 2025ला. आणि आता 4-5 महिने झाले, आणखी त्यांची महोदयांची तारीख मिळायची आहे मला. ती तारीख मिळाल्यानंतर हा विषय पुढे जाईल याची मला खात्री वाटते. तर थोडक्यामध्ये विषय असा आहे की आपल्याकडे समस्या आहेत परंतु उपाय पण आहेत. आता लोकांना असं वाटतं की हे उपाय होतील का, तर मला ह्याच्याबद्दल इस्रायलचं उदाहरण द्यावं वाटतं. इस्रायलचं जे पर्जन्य आहे ते मराठवाड्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आहे. 60 ते 210 मिलीमीटर साधारणतः पाऊस पडतो तिथं. आमच्याकडे कमीत कमी 400 मिलीमीटर पडतो. इस्रायलची जी लोकसंख्येची घनता आहे ते आमच्यापेक्षा जास्त आहे, परंतु त्यांच्याकडे नियोजन इतकं चांगलं आहे ना की ते ॲग्रिकल्चर एक्सपोर्टर आहेत. आमच्याकडे सगळ्या रिसोर्सेस त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. आमच्याकडं आमच्या इनोव्हेटिव्ह क्षमता आमच्या तरुणाच्या जास्त आहेत, परंतु आमच्याकडे थोडंसं जे काही सन्माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा सन्माननीय जलसंपदा मंत्री महोदय जे सूचना देतात प्रशासनानं त्यात थोडं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. लोक त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतील आणि अशा माध्यमातून आपण नवीन महाराष्ट्र उभा करू. साधारणतः प्रकल्पाचं मॉडर्नायझेशन केलं आपण तर आज जे सिंचन क्षमता आहे त्याच्या 2.5 पट सिंचन क्षमता त्याची वाढ म्हणजे होऊ शकते. याच्यावरनं आपल्याला कल्पना येते किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन येणार आहे. आपल्या शासनाकडं कुठल्याही गव्हर्नमेंटकडं पैशाची वान वाचते, कारण ते जास्तीत जास्त निधी विकास कामामध्ये गुंतवत असतो आपण. तर आपण पाहिलं की रस्ते विकासाच्या बाबतीमध्ये साधारणतः 1995 ते 99 ह्या कालावधीमध्ये खाजगी गुंतवणुकीचं मॉडेल आल्यानंतर रस्ते विकासाचा वेग किती प्रचंड वाढला ते आपण पाहिलेलं आहे. पाटबंधारे हे क्षेत्र नवीन खाजगी गुंतवणुकीच्या मॉडेलच्या प्रतीक्षेत आहे खूप वर्षापासून. आता हे जे टेक्नॉलॉजी आहे त्या माध्यमातून आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणुकीचे वेगवेगळे मॉडेल्स आपण महाराष्ट्राच्या समोर ठेवलेले आहेत. मित्राकडे हे विषय दिलेले आहेत. याच्यामध्ये खाजगी गुंतवणूकदार जसं की CBG तयार ऊर्जा क्षेत्रातले गुंतवणूकदार, टुरिझम डेव्हलपमेंट मधले गुंतवणूकदार, त्याच्यानंतर डेअरी उद्योगातले गुंतवणूकदार, त्याच्यानंतर सँड रेजिंग मधले काही लोक, हे अशा क्षेत्रातून आपल्याला इथं गुंतवणुका करता येतात आणि अतिशय इन्फ्लुएन्सिव्ह इफेक्टिव्ह अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा विकास आपल्याला करता येईल, ज्या माध्यमातून माझा शेतकरी जो आहे तो आत्महत्या करणार नाही आणि त्याचं समृद्ध जीवन जगेल.